तर का म्हणता पोट्टे हो, सकाळी आपल्या गावचे रोड पाहत आपल्या पोट्ट्या संग निघालो बस स्टॉप कडे. बस स्टॉपवर आलो ना, उन्हात उभे होतो तेवढ्यात आपल्या कार्तिक भाऊन पण एंट्री मारली आणि ऋषाबाईची स्टोरी सगळ्यांनी शांतपणे ऐकून आपल्या परीची पण एंट्री झाली. परीमध्ये बसून गिरडकडे प्रस्थान केला. गिरडच्या बस स्टॉपवर आलो ना, आपली बस लोड करून शाळापात समद्रपूरकडे निघालो. समद्रपूरमध्ये येऊन आपल्या मित्रांसंग चालत बोलत कॉलेजमध्ये आलो. तर आपली पूर्ण मित्रमंडळी कॉलेजच्या कॅम्पस मध्येच उभी होती. एक एक करत पूर्ण जणांना कारण विचारली आणि अंदर आलो. तरीही आपले पोट्टे अंदर जायचं नावच नाही घे. आपल्यातल्या एका हुशार पोराला सोडलं तर आपले पूर्ण पोट्टे गोष्टीच्याच कामाचे होते. थोड्या वेळात वरत चढून आपल्या मंडळीला खेदत एका जागी जमा केलं आणि क्लासमध्ये येऊन पेपर सोडवला. आपल्या वेद्या भाईले न कृष्णा भाईले घेऊन कॉलेजच्या बाहेर निघून आपल्या मित्रांसंग बस स्टॉपवर आलो न, बसमध्ये साहिल भाऊ संग मागं बसून आजोबांच्या सॅड गोष्टी ऐकत गिरड मध्ये आगमन केलं न. बसमधून उतरून ईशान भाऊचा रामराम घेत त्याच्या 2-3 मित्रांना हाय हॅलो करून आम्ही आपल्या परीची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात आपल्या परीचं आगमन होता. एवढ्या मोठ्या गर्दीला पार करून आपल्या हक्काची शीट मिळवून आपल्या गावात आलो न. बसले टाटा करत